नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शासनाने जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीनं जे काही निकष असतील, अटी असतील त्या देखील आपण प्रत्येक वेळोवेळी पाहत असतो। परंतु वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी संघटना असतील, शेतकरी नेते असतील, तसेच शेतकऱ्यांची देखील मागणी होती की याच्यामध्ये काहीतरी बदल करावा। परंतु याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही बदल केलेला नव्हता। परंतु दिनांक 15 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने एक महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या अगोदर विधानसभेत देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील विधानसभेमध्ये ग्वाही दिलेली होती की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नेते असतील किंवा विविध आमचे सहकारी आमदार असतील यांनी आमच्याकडे येऊन अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि या शेवटी लोकशाहीमध्ये एक प्रकारे जनतेचा रेटा पाहून, लोकांची मागणी पाहून त्याच्यामध्ये सरकारला 2 पावलं पाठीमागे यावं लागतं, अशा पद्धतीचं वक्तव्य माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं। आणि त्यानुसारच दिनांक 15 जुलै 2026 रोजी त्यांनी एक GR काढलेला आहे आणि त्या GRच्या माध्यमातून ज्या काही 2 अटी आहेत तर त्या 2 अटीमध्ये थोडे शासन 2 पावलं मागे गेलेले आहे। आता याच्यामध्ये GR जो काढलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्या 2 अटी आहेत तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे काय 2019ला कर्जमाफी झालेली होती तर त्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलेला होता अशा शेतकऱ्यांना आता आपण पाहिलं तर 50,000 रुपयापर्यंतच लाभ भेटणार होता। परंतु शासनाने त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि 2019ला ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलेला होता अशा शेतकऱ्यांना देखील या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना याचा 2 लाखापर्यंत लाभ होणार आहे। आणि त्यानंतर दुसरी अट ही आहे, याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आणि दुसरी अट ही आहे की जे काय नियमित कर्जदार शेतकरी होते तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार होतं। परंतु ज्या शेतकऱ्यांनी आता समजा कर्ज भरलं आणि परत काढलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना मार्च 2027 मध्ये ज्यावेळेस त्यांच्या कर्जाची मुदत संपत आलेली असते आणि ज्यावेळेस शेतकरी ते कर्ज त्यांचं भरणार त्यावेळेस त्यांना ते 50,000 पर्यंत जे काही प्रोत्साहन अनुदान होतं ते भेटणार होतं। परंतु ते देखील आत्ताच लवकर देण्याचा शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। एवढ्यात 2 गोष्टीचा बदल हा शासनाने केलेला आहे। हे देखील शासनाचे कौतुक करण्यासारखे आहे की शेवटी शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे शासन 2 पावले शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागे सरलेलं आहे आणि या त्यांच्या निर्णयामुळे 10 ते 12 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। धन्यवाद।